डान्स कॉम्पिटिशन. गट्टू चिंकीला डान्स करणं खूपच आवडायचं, पण आता तर त्यांच्या डोक्यामध्ये डान्सचं भूत खूप थैमान घालत होतं. अरे बाबांनो, गोष्टच अशी होती, स्कूलमध्ये गॅदरिंगचं आयोजन झालं होतं, ज्याच्यामध्ये डान्सची तगडी कॉम्पिटिशन होणार होती. तेव्हापासून डान्स त्यांच्या नसानसात भिनला होता. I am a disco dancer. Na 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 na. I am a disco dancer. Na 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 na. चिंकी, का चिडवतेस मला तू? मी कुठे चिडवते? मी डिस्को डान्सर बोलतोय आणि तू नाही नाही म्हणतेस. काय मी डान्सर नाहीये? मी कुठे असं म्हटलं? हा, पण तू परफेक्ट डान्सर नाहीयेस, कारण तुझ्या डान्स मध्ये रिदम मिसिंग आहे. हे ऐकून गट्टूला राग आला. हे सगळं त्या हरीने सांगायला सांगितलंय ना तुला? आता हरी कुठून आला मध्येच? हरी तुझा डान्स पार्टनर आहे ना. तुम्हा दोघांना वाटतंय की डान्स कॉम्पिटिशन तुम्ही दोघे जिंकणार, म्हणून बाकी जोड्यांना तुम्ही डिमोरलाइज करताय ना. हे ऐकून चिंकीला राग आला. आम्ही कुणाला डिमोरलाइज नाही करत, फक्त जे दिसतं ते बोलतो. आता तुझ्यामध्ये रिदम मिसिंग आहे तर आहे, आणि राहिला कॉम्पिटिशनचा प्रश्न, तर कॉम्पिटिशन आम्ही जिंकणार. तर पाहिलं ना आपण, या डान्स कॉम्पिटिशन मुळे गट्टू चिंकीचं घर घर नाही, कुरुक्षेत्र झालं होतं. शाळेमध्ये सुद्धा हीच अवस्था होती. गॅदरिंग मुळे अभ्यासातला काही वेळ प्रॅक्टिसला दिला होता. डान्स कॉम्पिटिशन साठी काही जोड्या देखील बनवल्या गेल्या होत्या, ज्यात हरी आणि चिंकीची एक जोडी, गट्टू आणि गुड्डीची एक, अशाच एक मुलगा आणि एक मुलगी अशा बऱ्याच जोड्या बनवून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार होती. या जोड्यांना ट्रेन करण्यासाठी बाहेरून 2 ट्रेनर्स बोलवले होते, इशिता मॅम आणि रॉकी सर. दोघेही सर्वांना ट्रेनिंग देत होते. हरी आणि चिंकी आधीपासूनच दोघे चांगले डान्सर होते, आणि आता तर दोघे पार्टनर होते, ज्यामुळे दोघांचाही परफॉर्मन्स एकदम दमदार होता. डान्ससाठी गाणं देखील दोघांनी दमदार निवडलं होतं. बाकीच्या जोड्या देखील ठीकठाकच होत्या, पण गट्टू आणि गुड्डीची जोडी, दोघांमध्ये रिदम मिसिंग होता. दोघं एकत्र डान्स करताना फारच विचित्र वाटायचे, आणि सर्व त्यांच्यावर हसत त्यांची मस्करी करायचे. पण बिचारे करतील तर काय, त्या दोघांना डान्स असाच यायचा, आणि रिदमलेस डान्स करताना त्या दोघांना फार मजा पण यायची. पण कॉम्पिटिशन साठी तेवढं पुरेसं नव्हतं. सर आणि मॅडम त्यांना चांगल्या चांगल्या स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करायचे, पण दोघेही त्या स्टेप्स आणि बीट पकडूच शकत नव्हते, आणि नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करायचे. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघं काय करताय बाळांनो? बीट सोडा. तुम्ही दोघं एकमेकांना मॅचही करू शकत नाही आहात. दोघांमध्ये रिदमच नाहीये शीता, या दोघांचं काही नाही होऊ शकत. हे ऐकताच सर्व मुलं एकदम हसायला लागली. प्रसंग बघून गट्टू ही समजला होता की कॉम्पिटिशन तर चिंकी आणि हरी जिंकणार आहेत. गट्टू, आपण कॉम्पिटिशन नाही जिंकणार. मला वाटतं आपण कॉम्पिटिशन मधनं आउटच व्हायला पाहिजे. नाही गुड्डी, डान्स फक्त जिंकण्यासाठीच नाही केला जात. आपण दोघे भलेही रिदम मध्ये नाही आहोत, पण जे काही करतो आहोत ते करताना आपल्याला मजा तर येते ना. बस तीच मजा लुटण्यासाठी आपण नाचायचं, नक्कीच नाचायचं. गट्टूचं हे बोलणं रॉकी सरांनी ऐकलं आणि ते इम्प्रेस झाले. चला बाळांनो, प्रॅक्टिस टाइम संपला. आता आपण उद्या भेटूया. बाय. गट्टू आणि गुड्डी, तुम्ही दोघे थांबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. हरी, नक्कीच सर गट्टू आणि गुड्डीला कॉम्पिटिशन मधून आउट व्हायला सांगणार. हो, बिचारे गट्टू आणि गुड्डी डान्स केल्याशिवायच आउट होतील ते. आणि तेच घडलं. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस तर होत होती, पण गुड्डी आणि गट्टू त्यामध्ये नव्हते. बघितलंस हरी, काल काय बोलले होते मी? आणि बघता बघता शाळेमध्ये गॅदरिंगचं वातावरण तयार झालं, आणि तो दिवसही उजाडला ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत होते. डान्स कॉम्पिटिशनचा दिवस. थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. स्टुडंट्स, पेरेंट्स आणि टीचर्स सर्वजण उपस्थित होते. गट्टू चिंकीचे आई बाबा देखील उपस्थित होते. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या जोडीचं स्वागत करूया, राखी आणि अंशुमन. राखी आणि अंशुमन स्टेजवर आले आणि त्यांनी खूप छान डान्स केला. त्यांच्यानंतर बऱ्याचशा जोड्या येऊन डान्स करत गेल्या. मग मिश्रा सरांनी आणखी एक जोडी बोलवली. स्वागत करा चिंकी आणि हरीचं. ऑल द बेस्ट बाळांनो.
हरी आणि चिंकी स्टेजवर आले आणि नेहमीसारखाच दमदार परफॉर्मन्स देऊ लागले. त्यांचा परफॉर्मन्स एवढा दमदार होता की त्यांचा डान्स संपला तरीही टाळ्या वाजतच होत्या. आणि आता मी बोलवत आहे आपली लास्ट जोडी, गट्टू आणि गुड्डी. कम ऑन गट्टू. अरे हे दोघंही आहेत कॉम्पिटिशन मध्ये. डोंट वरी चिंकी, त्यांची तर तशी मस्करीच होणार आहे आता. गट्टू आणि चिंकीने जसा डान्स सुरू केला सर्व श्वास रोखून पाहू लागले. ना बीट्स ना म्युझिक, काही फॉलो करत नव्हते. दोघेही फक्त एकमेकांना फॉलो करत होते आणि परफेक्ट ऑफ बीट डान्स करत होते. दोघांची ट्युनिंग आणि स्टेप्स एवढ्या परफेक्ट होत्या की सर्वांच्या नजरा फक्त दोघांवरच खेळल्या होत्या. दोघांचा तगडा परफॉर्मन्स संपला तर टाळ्यांसोबतच वन्स मोर असा घोष होऊ लागला. तर या दमदार डान्स कॉम्पिटिशनचे विनर आहेत चिंकी आणि हरी. ये! चिंकी आणि हरी उड्या मारत स्टेजवर गेले आणि त्यांची ट्रॉफी घेऊन आले. कॉम्पिटिशनचे विनर तर आता तुम्ही पाहिलेत. आता मी ऑडियन्सची मनं जिंकणाऱ्या 2 जादूगारांना स्टेजवर बोलवतो आहे. गट्टू आणि गुड्डीला दोघांसाठी एक स्पेशल प्राइज आहे. गट्टू आणि गुड्डी स्टेजवर गेले. दोघांनीही प्राइज घेतलं आणि मग गट्टूला माईकवर काही बोलायची इच्छा झाली. काही जण विचार करत असतील की ही दोघं नीट डान्सही करू शकत नव्हते, मग या दोघांनी एवढा चांगला परफॉर्मन्स कसा काय दिला. बरं मित्रांनो, मान्य आहे की आमच्या दोघात रिदम नव्हता, पण कॉन्फिडन्स मात्र नक्की होता. आमचा हा कॉन्फिडन्स बघून रॉकी सरांनी आम्हाला गाईड केलं. ते म्हणाले, तुम्ही बीट मध्ये डान्स नाही करू शकत ना, मग ऑफ बीट करा ना. गुड्डी आणि मी खूप मेहनत घेतली आणि आम्ही या स्पेशल प्राइजचे मानकरी ठरलो. आपल्याकडे जे नाहीये त्यावर रडण्यापेक्षा हे बरं आहे आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणे. नेहमी आउट ऑफ द बॉक्स विजन ठेवायची. हे आम्ही या कॉम्पिटिशन मधनं शिकलो. थँक्यू. गट्टूचं हे बोलणं ऐकल्यानंतर चिंकू, हरी आणि त्यांचे ट्रेनर्स आणि बाकीचं अख्खं ऑडियन्स इम्प्रेस झालं आणि सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.